नमस्कार, मी श्रावणी खरात. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील 25 महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर. लातूरच्या कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ आली की भाजपवाले पळून जातात. ते संकटमोचन नसून दरोडेखोर. संजय राऊतांचा घणाघात. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्देश सुटलेल्या प्रसाद पुरोहित यांना लेफ्टनंट वरून कर्नल पदावर बढती. मराठवाड्यासह विदर्भात 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. आसमानी संकट आणखी गडद होणार, हवामान विभागाचा इशारा. लालसिंह राजपुरोहिताकडे शिवसेनेत पुन्हा जबाबदारी. मराठी माणसाचे दुकान हडपल्याने केली होती हल्लापट्टी. आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. छगन भुजबळांचा थेट अजित पवारांना पलटवार. पुराव्याच्या पाण्यातून गायीचा जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा थरार. धाराशिवच्या शेतकऱ्याची घराच्या छतावर गायींची सुटका. पुरात अनेक जनावरं वाहून गेली. रामदास आठवलेंनी धाराशिवमध्ये पावसामुळे झालेल्या शेतकरी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी तातडीने भरीव मदतीसाठी सरकारकडे मागणी केली. संभाजी भिडेंचा हिंदू समाजावर आघात. गणेशोत्सव नवरात्रीवर टीका. संविधानाचा अवमान करत हिंदू समाजाला गुलाम आणि लाचार म्हणाले. हिंदवी स्वातंत्र्याची मागणी. जालन्यात शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. ओला दुष्काळ जाहीर करण्यासही मागणी. अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी पंचनामे न केल्याचा संताप. सरसकट मदतीची मागणी. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. नुकसान भरपाईच्या मागणीवरून शेतकरी शरद काकडे यांचा संताप. पोलिसांनी ताब्यात घेतले. बुलढाणा शहरात सफाई आणि पाणी पुरवठ्यावर काँग्रेसनं आक्रमक होऊन 1 आठवड्यात समस्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख. तरुणांचा सहभाग चिंताजनक. जिल्ह्यात 9 महिन्यात 40 खून. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमुळे गुन्हेगारी वाढल्याची आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. लोणार सरोवराची पाणी पातळी 3 मीटरने वाढली. जैवविविधतेला धोका सापडण्याचा. संसर्वतीमुळे सरोवरातील परिसंस्थेला धोका निर्माण. वन्यजीव विभागाकडून तपास सुरू. पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली चिंता. राज्यभरात सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आज भव्य मोर्चा काढण्यात आला. हैदराबाद गॅझेट आणि CP बेरार अधिनियमानुसार ST प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. वसमत तालुक्यात ओल्या दुष्काळाची मागणी तीव्र. गेल्या 10 ते 12 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान. सरपंच संघटनेने हेक्टर 50,000 नुकसानीची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. चिपळूणच्या डॉक्टर मनीषा वाघमारे आणि मीरा वेलणकर यांना टँडम सायकलवरून भारताचा पूर्व ते पश्चिम प्रवास केल्याबद्दल गिनीज बुकमध्ये नोंद मिळाली. 3812 किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी 43 दिवसात पूर्ण केला. अहिल्यानगरमध्ये अधिकाऱ्यांसोबत पंचनामे करायला गेला. लेक घरी परतलाच नाही. पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला. मृतदेह पाहून आई हंबरडा फोडला. कर्जमाफी करा, कर्जमाफी करा. जिल्हा बँकेचे सर्वसाधारण सभा. शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणली. राम शिंदे आणि मंत्री विखेसमोर जोरदार मागणी. अभिनेता संजय दत्त उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या दरबारात भस्म आरतीत तल्लीन. लेहमध्ये जेनझींना रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याची वेळ का आली? संजय राऊतांचा सवाल. पोस्टला मतपत्रिकांच्या मोजणीनंतर EVM मतगणना करणार निवडणूक आयोगाकडून मतमोजणी. प्रतिक्रिया. मोठे बदल. ताडोब्यातील व्याघ्र दर्शन महागले. सुधारित शुल्क 1 ऑक्टोबर पासून लागू. त्यामुळे आता ताडोबाची सफारी मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर. अतिवृष्टीने 8 एकरावरील सोयाबीन कुंजल पुरात. शेतजमीन वाहून गेली. विवंचनेतून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं. द बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये विडंबन. समीर वानखेडेंनी खानपिता पुत्राला हायकोर्टात खेचलं. 2 कोटीच्या नुकसान भरपाईची मागणी.